नमस्कार, माझं नाव प्रगत लोके नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके आणि परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदा तर ना सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, कारण आपलं जे एक्झिबिशन झालं आता 14-15 मार्चला, तर त्यासाठी तुम्ही जो रिस्पॉन्स दिलात आणि बरेचसे तर आपले सबस्क्रायबर होते कांदिवली म्हणा, बोरिवलीमध्ये, दहिसर मधले आणि बरेचसे लांबून पण आलेले होते. ओके, सो ते सगळे आले आणि त्यांनी आपल्या एक्झिबिशनला एवढा चांगला रिस्पॉन्स दिला. मला माहिती आहे थोडी दुपारी हिट वगैरे होती, पण तरी सुद्धा संध्याकाळी तर एकदम गर्दीच गर्दी झाली. आणि दुसरं म्हणजे आमचे जे एक्झिबिशन्स मध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं ऑब्व्हियसली त्यांचा पण बिझनेस झाला आणि त्याचबरोबर त्यांनी पण एकदम छान कोऑपरेट केलं आपल्याला. आणि कसा होता प्रेरणा तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स 2 दिवसाचा? खूप मस्त होता. 2 दिवस कसे गेले खरंच कळले नाही. सो आदल्या दिवशीपासून तयारी सगळं मॅनेज करणं आणि सकाळी गेल्यानंतर छान सगळ्यांनी मस्त असं स्टॉल लावले. त्याच्यानंतर प्रियांशीला आम्ही घेऊन गेलेलो. सो प्रियांशी सोबत आम्ही आपलं ओपनिंग केलं आणि ओपनिंग केल्याच्या नंतर मस्त तो पूर्ण दिवस गेला छान. बरेचसे आपले इन्फ्लुएन्सर्स आले होते, त्यांनी पण आपले व्हिडिओज रील सगळे केलेले आहेत, जे तुम्ही सोशल मीडियावर बघितले असाल. आणि भरपूर छान रिस्पॉन्स होता पहिल्या दिवशी सुद्धा आणि दुसऱ्या दिवशी वेगवेगळे स्टॉल्स होते. मजा आली एकंदरीत. आणि मेन म्हणजे संध्याकाळी सबस्क्रायबर्स पण आले होते. बरेचसे बोरिवली, कांदिवली सगळीकडून सबस्क्रायबर्स होते. गोराई मधले सुद्धा बरेचसे आपले होते. सो छान सगळे आले. सगळ्या पार्टिसिपेंट्सना छान प्रोत्साहन दिलं, सगळ्यांकडून खरेदी केलं. खूप छान आली, मजा वाटली. आणि बरेच लोकांनी आम्हाला नंतर मेसेज पण केले की अरे खूप शॉर्ट नोटीस वरती कळवलात तुम्ही की तुमचं एक्झिबिशन आहे, त्याच्यामुळे आम्हाला येता नाही आलं. ओके, सो नेक्स्ट टाइम जर तुमचं एक्झिबिशन असेल ना तर तुम्ही आधीच सांगा. त्याच्यामुळे मी ना आधीच सांगतो की आता आमचं नेक्स्ट एक्झिबिशन ना सेम लोकेशन वरती आहे. ऍड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये 18-19 एप्रिलला लॉक झालेलं आहे. आणि या एक्झिबिशनचं महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फूड स्टॉल पण असणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही लंचसाठी, डिनरसाठी पण तिथे मस्तपैकी येऊ शकता. त्याचे डिटेल्स तुम्हाला सांगतील. पण बघा, आता खूप छान झालं, सगळं झालं, पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे की प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन. ओके, सो ज्या प्रकारे आम्ही प्लॅनिंग केलेलं होतं, म्हणजे ही सोपी गोष्ट नव्हती. ओके, आमची टीम आहे, तर ती टीम ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे आम्ही हॉस्पिटॅलिटी बिझनेस मध्ये आहोत, आपण आपल्या रिअल इस्टेट बिझनेस मध्ये आहोत आणि त्या बिझनेसची सगळी कामं. ओके, प्लस माझं ट्रॅव्हलिंग आणि प्रेरणा, आता प्रेरणा नाहीये फक्त, प्रेरणा बरोबर प्रियांशी पण आहे, तर जबाबदारी अजून प्रेरणाची मल्टीफोल्ड झालेली आहे. ओके, म्हणजे बिझनेसचं पण बघा, अकाउंटचं पण बघा, सगळी सोशल मीडियाचे अकाउंट्स पण बघा आणि मेन म्हणजे प्रियांशीची काळजी पण घ्या. ओके, आणि माझं पण बघा. ओके, तर या सगळ्या गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे हे सगळं करताना थोडी थोडी दमछाक होत होती, पण भारी वाटत होतं. ओके, आणि वाटत होतं की काहीतरी चांगलंच होणार. ओके, आणि ओव्हरऑल म्हणजे सगळी टीमच. ओके, म्हणजे पूर्ण टीम होती, त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. ओके, आणि म्हणजे आम्ही रात्रीच पोहोचलेलो, आम्हाला एक 10 वाजता साईट मिळाली, पण आम्ही एक 7-8 वाजता गेलो. बाहेरचं सगळं डेकोरेशन, बाहेरचा बोर्ड वगैरे लावण्याचं काम, नंतर आतलं काम. ओके, सो आमची मॅनेजर आहे म्हणजे ज्योती. ओके, सो ती, तिचे हस्बंड पण आले आणि त्यांनी पण आपल्याला बरेच हेल्प केली. तिची पूर्ण फॅमिली होती. ओके, सो तिचे सासूबाई म्हणा, सासरे म्हणा, तिची नणंद म्हणा. ओके, सो ते पण तिथे होते. ते स्टॉल वगैरे लावायला त्यांनी मदत केली बरंच. म्हणजे टेबल्स लावणं हा एक जरा स्किलचं काम आहे. ओके, ती म्हणजे आता जे स्टॉल असतात, नंबर ऑफ स्टॉल, समजा 60 स्टॉल असतील, तर 60 स्टॉल कसे अरेंज करायचे त्या जागेमध्ये. ओके, कारण आपल्याला त्या जागेचा एक्झॅक्टली मोजमाप नसतं आणि कसं ते सगळं प्लॅन करायचं. इट इज व्हेरी टास्क आहे तो एक नंबर. तर तो आपण सगळ्या कम्प्लीट केला. नंतर रात्रीची लाईट आणि शेवटची फायर फायटिंग असतेच. आणि आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातले होते, जसे ज्योतीचे सासूबाई या स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांना बरंचसं नॉलेज होतं, त्याच्यामुळे त्यांचं तिथे नॉलेज उपयोगाला आलं. ज्योतीने पण बरेचसे याच्या अगोदर आपल्यासोबत तिने एक्झिबिशन केलं होतं, सो तिचा पण तो एक्सपिरियन्स होता. सो ऑल ओव्हर सगळे म्हणजे प्रेरणाचे बाबा पण ते तिथे आलेले ऍज अ साऊंडचं काम करायला, पण म्हणजे तेच सगळं मॅनेज करत होते इन अ वे. ओके, म्हणजे दुसऱ्या दिवशी तर रविवारी तर सकाळी ते आधी आले. ओके, आम्ही आय थिंक 9:30 पावणे 10 पर्यंत गेलो, पण 9 वाजता ते ऑलरेडी पोहोचलेले. कारण कसं आहे की ते आणि बालचंद्र काका ज्यांनी सगळं मंडप डेकोरेशन वगैरे केलं, ते मित्र आहेत, त्यामुळे त्यांचा स्टाफ बाबांना पण ओळखतो. त्यामुळे बाबांनी ते सगळं लाइटिंगचं वगैरे दुसऱ्या दिवशीच होतं ते करून घेत होते वगैरे. आणि ओव्हरऑल म्हणाल तर म्हणजे जे पण आपण मान्यवर व्यक्तींना बनवलेलं, त्याच्यामध्ये आपण ब्रीद सरांचे चिरंजीव म्हणा, ऋषिकेश ब्रीद त्यांची बायको म्हणा, ममता ब्रीद. ओके, त्या पण आलेले. नंतर मग लोकल कॉर्पोरेटर संध्या दोशीजी आणि त्यांची पूर्ण टीम आलेली. नंतर आमचा अभिषेक दादा आहे. ओके, सो तो पण आलेला. त्यानंतर मग महाराष्ट्र नॉर्मल सेनेचे कुणाला माइंडकर आहेत, तर ते पण आलेले. सो असे
सगळे बरेचसे मान्यवर तिथे आलेले आणि बरंच मजा आली. ओके. आणि कसं कधी कधी म्हणजे ना असं वाटतं की आपण गिफ्टेड आहोत. ओके. कारण बघा आता माझा मित्र आहे प्रशांत गोगळे म्हणून, तर तो ही इज वर्किंग इन अ टीव्ही इंडस्ट्री. ओके. पण तो पण सकाळी आला. ओके. Yes. आणि त्याने पण आम्हाला, कारण आम्ही ऑर्गनायझेशन मध्ये बिझी होतो, त्याच्यामुळे कॉन्टेंट पण कोणीतरी शूट करणं आवश्यक होतं, एक्झिबिशन प्रमोट करणं आवश्यक होतं. तो आला. माझा कझिन आहे आस्वाद म्हणून, तर तो आला. म्हणजे सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन लागला, सगळ्यांचा हातभार लागला. ओके. आणि त्याच्यामुळे आपलं एक्झिबिशन सक्सेसफुल झालं. पण प्रेरणा आता सुरुवात तर झालेली आहे, पण याच्या पुढच्या एक्झिबिशनचं काय? 18-19 एप्रिलला आहे ते. 18-19 एप्रिल मध्ये आपल्याकडे भरपूर असे स्टॉल्स असणार आहेत, ज्याच्यामध्ये तुमचे फूड स्टॉल सुद्धा इन्क्लूड असणार आहेत. आणि या वेळेला आपण अजून स्टॉल्स घेतोय. येस. सो या वेळेला आम्ही थोडेसे लिमिटेड स्टॉल्स घेतले होते, पण आम्हाला पण अंदाज नव्हता, असं वाटत होतं की गर्दी होईल, गर्दी होईल खूप. ओके. पण आता स्पेस आम्हाला लक्षात आलेली आहे. सो नक्कीच आपण भरपूर स्टॉल घेऊ शकतो. सो तुम्हाला जर तुम्ही उद्योजक असाल आणि तुम्हाला जर स्टॉल लावण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल, तर स्क्रीनवर नंबर दिसतोय, त्या नंबरवर नक्की कॉल करा. तुम्हाला टीम सगळे डिटेल्स येईल, स्टॉलचे रेंट वगैरे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. आणि हा व्हिडिओ मी 1 महिना आधीच टाकलाय. ओके. सो आपले जे पण सबस्क्रायबर आहेत, तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर महिन्याभर तुमची शॉपिंग तुम्ही करू नका. 18-19 ला यावेळी आपण थोडंफार साडी स्पेशल काइंड ऑफ पण करण्याचा प्लॅन करतोय. तर मोठ्या प्रमाणात आपण साड्या ठेवतोय, कारण लग्न सराई येते. एप्रिल मे हा लग्न सराईचा महिना आहे. ओके. सो दागिने पण म्हणा, ओके, ज्वेलरीज मध्ये पण आपण बरेच व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न असणार आहेत. हा. सो म्हणजे बरेच यावेळी व्हेरिएशन्स आणि इन डेप्थ व्हेरिएशन्स आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सो भरपूर तुम्हाला व्हरायटी इथे मिळणार आहे. सो 18-19 एप्रिल तारीख नोट करा. तुम्हाला स्टॉल हवा असेल तर स्टॉलसाठी पण कॉल करा, किंवा 18-19 एप्रिलला आपल्या एक्झिबिशनला नक्की या. थँक्यू. धन्यवाद.